वाटपा संदर्भातली बैठक ही फिसकटल्याचं आता समजतंय। पुण्यामध्ये शिवसेनेला सन्मानजनक वागणूक मिळत नाहीये असा आरोप होतोय। ज्या जागा शिवसेनेला नकोय त्याच जागा भाजप शिवसेनेला देत असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेनं 165 जागांची यादी पुन्हा मागवलेली असून पुणे भाजप निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे आता मुंबईला रवाना झाल्याचं समजतंय। आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या या संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देत आहेत। अमोल, एकीकडे पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा कुठेतरी अंतिम स्वरूप घेते की काय असं वाटत असताना आता ही बोलणी फिसकटल्याचं समजतंय। काय नेमकं घडलंय? आणि आता काही वेळापूर्वीची बैठक संपलेली आहे। मुळामध्ये शिवसेनेकडून या बैठकीमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली गेलेली आहे, कारण शिवसेनेला सन्मानजनक वागणूक यामध्ये मिळत नाहीये आणि शिवसेनेला किमान या संपूर्ण जागा वाटपामध्ये 25 जागा मिळणं अपेक्षित आहे। मात्र भाजप त्यांना 15 जागा देण्याची शक्यता आहे। गणेश बिडकर जे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत ते या बैठकीमध्ये त्यांनी 15 जागांचा प्रस्ताव हा मांडलेला होता, मात्र शिवसेनेला तो अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या जागा वाटपाच्या पेचामध्ये आता स्वतः एकनाथ शिंदे हे लक्ष घालणार आहेत। पुण्यातल्या ज्या जागा आहेत त्या जागांवर स्वतः एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा चर्चा होणार आहे। 4 ते 5 जागा अशा आहेत ज्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये हा तिढा सुरू असलेला पाहायला मिळते आणि याच्यावरच लवकर तोडगा निघेल असं सुद्धा सांगण्यात येते। पण ही जी बैठक आता झालेली आहे ती फिसकटल्याची चर्चा आहे आणि गणेश बिडकर जे प्रस्ताव घेऊन आलेले होते तो प्रस्ताव शिवसेनेला अमान्य आहे आणि त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा सर्व जागांची यादी आहे ती पक्षाकडून आणि पुन्हा एकदा शिवसेना या सगळ्या जागा लढणार का पुन्हा महायुतीमध्येच काही जागांची ऍडजस्टमेंट केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। पण शिवसेनेला 25 जागा हव्या आहेत, पण भाजप त्यांना 15 जागा देत आहे। शेवटच्या क्षणाला शिवसेनेचं असं म्हणणं आहे की 21 जागा तरी आम्ही लढू शकतो आणि त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आहे आणि त्यामुळेच ही बैठक पूर्ण झालेली नव्हती आणि त्यामुळे आता गणेश बिडकर या बैठकीतून गेलेले आहेत। पुढची चर्चा आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी होऊ शकते आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा एकनाथ शिंदे बोलण्याची शक्यता आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज। ठाण्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का अशी आता चर्चा सुरू आहे, कारण जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत आणि 30 तारखेपर्यंत जर कुणाचा प्रस्ताव आला तर नक्कीच त्याचा विचार करू असं वक्तव्य ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे। राजकीय वर्तुळात या वक्तव्यानंतर आता खळबळ उडालेली आहे। मात्र या संदर्भात आता आमदार जितेंद्र आव्हाड नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत। आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू। आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे, आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय, ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।